नमस्कार ताई. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव मिलिंद पाटील. मी इचलकरंजीहून आहे. इथं मी इचलकरंजीहून आहे. माझं वय आता 61 आहे. या 87 परिवाराला मी 56व्या वर्षी म्हणजे 2021 ऑक्टोबर 2021 मध्ये जॉईन झालो. त्याचं मूळ कारण होतं, खरं तर मूळ कारण होतं आणि ते मला असं आता वाटतं की ते वरदानच ठरलं मला ते कारण. कारण माझ्या उजव्या पायाला पोलिओ आहे आणि त्यामुळं सगळ्या शरीराचा भार माझं कुठलं मी मी बिझनेसमध्ये असल्यामुळं माझ्या शरीराकडे अजिबात लक्ष नव्हतं. काहीतरी इन्व्हेस्टमेंट केल्या आपण आपल्या फॅक्टरीमध्ये आणि त्याच्याकडेच आपण लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी माझी बायको सविता कंटिन्युअस माझं मागं असायची की तू काहीतरी स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे, खाण्यापिण्याकडे लक्ष दे, व्यायाम कर. पण मी कुठलाही व्यायाम करत नव्हतो. खाण्यापिण्याचं काही बंधनं पाळत नव्हतो. वेळ मिळेल तेव्हा खायचं, दिसेल ते खायचं, काही खायचं, कितीही खायचं आणि केव्हाही खायचं. थोडक्यात असं होतं. आणि व्यायाम करायला मला अजिबातच वेळ नव्हता. कुठलीही बंधनं पाळायला वेळ नव्हता. पण याचे परिणाम होत होतेच. म्हणजे वजन वाढत चाललं तर, पोट वाढत चाललं तर, आणि त्याच्यामुळं माझा डावा पाय जो चांगला पाय, उजव्या पायाला पोलिओ आहे. पण लहानपणी आईने खूप कष्ट घेऊन उपचार केल्यामुळं मला कधी माझ्या रेग्युलर लाईफमध्ये प्रॉब्लेम आला नाही. मी माझं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं, MBA केलं आणि त्यानंतर बिझनेस करू लागलो. पण या सगळ्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळं मला खूप कमी वयात BP चालू झाला. BPची एक गोळी होती, एकाच्या 2 गोळ्या झाल्या आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सगळे वाढतच गेले. म्हणजे त्यानंतर मला आर्थरायटिसचा प्रॉब्लेम झाला, पँक्रेटिस झाला. पण एवढं सगळं होऊन सुद्धा मी स्वतःला अजूनही फिटच समजत होतो, कारण सगळं हे गोळ्या खाऊन सगळं कंट्रोलमध्ये होतं. पण जसं जसं वय वाढालं, 50च्या पुढे गेलो, तसंच मी आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरदान असं मला गुडघेदुखी चालू झाली. कारण त्या गुडघेदुखीमुळेच मी ह्या परिवाराला जॉईन झालो. कारण डॉक्टरांनी सुद्धा 3-3.5 वर्ष उपचार करून हात टेकले होते. ते म्हणले आता तुम्हाला काठी घेऊन किंवा कुबड्या घेऊन चालायला लागेल. आणि त्यावेळी माझे मित्र मोळके सर ते मला कंटिन्युअसली या पर्यावरणाबद्दल माहिती सांगत होते आणि 1 वर्षभर सांगत होते. पण मी आपल्याच ॲटिट्यूडमध्ये होतो की मला काय झालंय, मी ओके आहे, मला वेळ नाही हे सगळं करत बसायला. काही झालं तरी गोळ्या खाऊन ते कंट्रोलमध्ये येते हे हे डोक्यात बसलेलं होतं. पण गुडघेदुखी काही कंट्रोलमध्ये येईना. आणि मग त्या डॉक्टरनी मला ज्या दिवशी सांगितले की कुबड्या घेऊन किंवा काठी घेऊनच चालायला पाहिजे, त्यावेळी अक्षरशः हादरलो आणि मग ह्या परिवाराला जॉईन केलो. त्या परिवाराला जॉईन होऊन मग रेग्युलर सकाळचा योगाचा वर्ग करू लागलो. आहाराविहारामध्ये बदल केले. ताईंच्या मार्गदर्शनाखाली, शेट्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलं. आणि आश्चर्य म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये जॉईन झालो होतो. पण डिसेंबर 21 म्हणजे 3च महिन्यात माझे वजन 12 किलोने कमी झालं. 72 किलोवरनं मी 60 किलोवर आलो. त्यानंतर माझं जे गुडघेदुखी होती ती पूर्ण गेली. पोटाचा घेर जो होता तो 37 इंचावरनं 32 इंचावर आला. म्हणजे 5 इंचानं पोटाचा घेर कमी झाला. तेवढंच माझं व्हिजरल फॅट, जे पोटातली चरबी होती ती कमी झाली. आणि असंच ह्या लाईफची खूप चांगली छान सवय लागली होती. आणि मग मग तसंच ते सगळं कन्सिस्टन्सीनं कंटिन्यू करत गेलो. आणि मार्च 22 म्हणजे 6 महिन्यातच माझ्याच डॉक्टरांनी माझ्या तपासत तपासत म्हणजे कसं झालं, मला थोडीशी अशी चक्कर आल्यासारखी जाणवायला लागली. मग म्हटलं चक्कर काय यायला लागली आहे म्हणून डॉक्टरकडे जाऊन तपासल्यानंतर डॉक्टर म्हणले तुमची BP डाऊन व्हायला लागली आहे आणि काय गोळ्या बिळ्या बदलला काय. डॉक्टर माझ्यावर त्यावेळी खरं म्हणजे चिडले. म्हणजे गोळ्या बिळ्या बदलल्या काय तुम्ही. म्हटलं नाही, ह्या तुमच्याच दिलेल्या गोळ्या घेतोय. मग त्यांनी एक गोळी बंद केली. त्यानंतर कंटिन्युअसली आठवडाभर रोज माझं BP चेक करत करत दुसरी पण गोळी बंद केली. असं दोन्ही BPच्या गोळ्या बंद झाल्या. त्यानंतर आर्थरायटिसच्या गोळ्या बंद झाल्या, पँक्रेटिसच्या गोळ्या बंद झाल्या आणि पूर्णपणे फिट झालो. म्हणजे मी आता म्हटलं ना, गुडघेदुखी माझ्या जीवनात वरदान. मी आलो होतो फक्त गुडघेदुखीसाठी, पण मला एकावर एक असं खूप फ्री मिळत गेलं. माझे आर्थरायटिस गेला, BP पूर्ण नॉर्मल आला, पूर्ण नॉर्मल विदाऊट औषधं न घेता. आणि तेही माझ्या डॉक्टरनी माझ्या औषधं बंद केली. आणि त्यानंतरचे रिझल्ट तर फॅन्टॅस्टिक आहेत. म्हणजे मी
माझी एनर्जी वाढत वाढत गेली. खूप म्हणजे वय वाढत चाललं होतं, पण मी तरुण होत चाललो होतो. खूप तरुण झालो आणि त्यामुळे माझा बिझनेस पण खूप वाढला. आणि येऊन सांगतो, हे माझे पूर्ण पांढरे झालेले केस परत थोडे थोडे काळे व्हायला लागले आता. हे सरप्राइझिंग. आणि सगळ्यात महत्वाचा रिझल्ट म्हणजे माझ्या पोलिओच्या पायात मला अजिबात जी ताकद नव्हती ना, की मला चालताना सुद्धा थोडंसं पायाला आधार घ्यायला लागायचा, किंवा गाडीत बसताना पाय हाताने उचलायला लागायचा, तोही मला त्या पोलिओच्या पायात सुद्धा अमेझिंग अशी शक्ती आली. मी आपोआप आता पाय उचलू शकतो स्वतःच्या. म्हणजे पोलिओच्या पायात सुद्धा ताकद आणायची किमया. म्हणजे बदल जे केले मी, सगळं संतुलित आहार चालू केला. माझ्या लाईफस्टाईलमध्ये काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, याचं पूर्ण मार्गदर्शन मला जे मिळालं, अमेझिंग असं. आणि पण इथे एक निर्णय मी कायच घेतला होता पहिल्यांदा जॉईन होताना, की आता आपलं डोकं काय वापरायचं नाही. आपलं डोकं वापरून आपल्या शरीराचं जी वाताहत केलेली आहे ती पुरी झाली. आता आता फक्त इथले जे कोचेस सांगतात ते परफेक्ट फॉलो करायचं. आणि खूप कन्सिस्टन्सीनं मी फॉलो केलं. आणि मग माझे रिझल्ट बघून एक 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 माझ्या घरातले लोक आश्चर्यचकित झाली. म्हणलं, ज्या माणसाला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, बीपीच्या गोळ्या सारखा त्रस्त असायचा, गोळ्या घेऊन, आणि बीपी वाढलेली असायची, कायम काहीतरी प्रॉब्लेम असायचा, त्या सगळ्या प्रॉब्लेम मुक्त झालेला मिलिंद पाटील त्यांच्या समोर दिसावं लागला. आणि मग सगळे बाकीचे सगळे एक 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 जॉईन व्हायला लागले. मिसेस सविता ती जॉईन झाली, तिचे सगळे प्रॉब्लेम गेले. पित्ताचा प्रॉब्लेम, त्याला वेगवेगळे 22 प्रॉब्लेम होते. खूप तिला स्वतःच्या शरीरावर काम करायला आवडायचं. कंटिन्यू जिम करायची, डायटिशियन कडून डाएट घ्यायची. वजन कमी व्हायचं, परत वाढायचं. पण त्यातनंही ती पण जॉईन झाली. आणि मग तिचे सगळे प्रॉब्लेम गेले. सगळ्यात अमेझिंग रिझल्ट त्याच्यानंतरचा होता. म्हणजे आमची आई, आमच्या दोघं जण ओके झालेलं बघून, आई आता म्हणजे 83 वर्षाची आहे. आई जॉईन झाली. आईलाही मी ताईंच्या बरोबर मीटिंग करून घेऊन सगळं मार्गदर्शन घेतलं. आणि त्याप्रमाणे आईनं सगळं नाश्ता बदलला, आहारामध्ये बदल केले, संतुलित आहार सगळा चालू केला, योग्य प्रमाणात काय खायचं, किती खायचं, तिथं आईला सगळं मार्गदर्शन मिळाल्यावर आईचे अनंत चॅलेंजेस होते वयाच्या मानानं. तिला बीपी होता, रक्तपातळ व्हायची गोळी होती, थोडं चाललं तरी धाप लागायची, पायऱ्या चढता यायच्या नाहीत, गुडघे प्रचंड दुखायचे, तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास होता. खूप आयुर्वेदिक काहीतरी काहीतरी ट्रीटमेंट ती सारखं घ्यायची. आणि ती इथं जॉईन झाल्यानंतर तिच्यातही अमेझिंग रिझल्ट आले. तिथं पण 12 किलोनं वजन कमी झालं, तिची गुडघेदुखी पूर्ण गेली. आणि त्यानंतर सगळ्यात अमेझिंग रिझल्ट म्हणजे ह्या वयात तिचे बीपीच्या गोळ्या तिच्याच डॉक्टरांनी बंद केल्या, तिच्या सगळ्या बीपीच्या गोळ्या, धापेच्या गोळ्या. आणि आता धाप लागायची पण तिला आता कमी झाल्या, खूप कमी झाल्या. इव्हन श्रवण सारखं डोंगर सुद्धा ती अगदी निवांत चालत वर आली आमच्या बरोबरीनं. आम्ही खरं म्हणजे तिला खाली सोडून आलो होतो, डोली मिळत नाही म्हणून, पण आमच्या मागोमाग ती आरामात चालत वर आली. आणि वर येऊन सुद्धा परत सगळं पूजा अर्चा सगळं केलं. एवढं छान अमेझिंग रिझल्ट आमच्या पूर्ण फॅमिलीचे आले. आणि आमची फॅमिली आज एकदम हॅपी, आनंदी आणि आरोग्यदायी अशी फॅमिली झाली. नुसतं कुठलंही औषध आमच्या घरात आता होत नाही. आणि या शतायुषी परिवारानं दिलेलं आम्हाला हे खूप मोठं असं म्हणजे वरदान आहे, असं म्हणतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्यांना. चलो जोरदार क्लॅप करू आपण मिलिंद सरांसाठी. स्वतःवर काम केलं. खरंच खूप आपल्याला ना विचलित करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला असतात. मग ती व्यक्ती पण असेल आणि परिस्थिती पण असेल. म्हणजे कसं असतं माहितीये का, काही वेळेला आपल्याला डिस्टर्ब करतात, कारण अशानं काय होत नाही, यानं काय होत नाही, त्यानं काय होत नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला आधीच काही करायला नको असतं. आणि त्याच्यात मग ते दुष्काळात दोंडा महिना म्हणतात ना, तसं होऊन जातं. तसं मिलिंद सरांनी मात्र मनावर घेतलं होतं. आणि मनावर घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या. एका व्यक्तीमधला बदल अख्ख्या फॅमिलीला तो इन्स्पायर करू शकतो. म्हणजे मिलिंद सरांचा रिझल्ट हा मिलिंद सरांपुरतं नाहीये. मिलिंद सरांचा रिझल्ट हा त्यांच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये पण आहे. कारण का की ते दिसतं ना, एक्सपिरियन्स हा जो आहे मिलिंद सरांचा, हा सगळ्या लोकांना दिसतो. आणि त्याच्यामुळं मला तरी काय वाटतं माहितीये काय, ह्या सगळ्यात आपण पुण्याई खूप भारी कमावतो. आणि हे पुण्याई कमावण्याचं एक माध्यम झालं मिलिंद सर. म्हणून म्हणतात की माझे गुडघे दुखी चालू झाली, म्हणजे पायाचा जो प्रॉब्लेम चालू झाला तो एक वरदान आहे. कारण त्याच्यामुळं
खूप भारी. त्या पोलिओच्या पायात जीव आलाय आणि पोलिओच्या पायात नुसता जीव नाही आला. मिलिंद सरांची सांगत असताना चेहऱ्यावरचं म्हणजे तुम्ही बघितलं एक्सप्रेशन, कसले क्लास होते, केवढं एनर्जी, केवढी एक्साइटमेंट, केवढं भारी फील होतं माहितीये का ह्याच्यामुळं. त्यामुळं एक आपलं तर लाईफ वाचलंच वाचलं, कितीतरी लोकांना आपण मदत करू शकतो. जोरदार क्लॅप करू आपण मिलिंद सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत लक्ष्मण पाटील सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग लक्ष्मण सरांसाठी. कंटिन्यू. गुड मॉर्निंग सर. लक्ष्मण सरांच्याकडे लईच थंडी आहे, कारण लक्ष्मण सरांचं घरच मुळात शेतात आहे. याची मी अनुभूती घेतल्या म्हणून सांगते. शेतात ज्या वेळेला घर असतं, आजूबाजूला शेत जमीन असते, ती सारखं सारखं पाणी पाजायला लागतं त्या जमिनीला. आणि ते जमिनीला पाणी ज्या वेळेला म्हणजे पिकाला, आणि त्या पिकाला ज्या वेळेला पाणी पाजलं ना, तर इतकं गार असतं वातावरण तिथलं, की आपण एक सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात बसल्यावर जर थंडी वाजत असेल, तर शेतावर राहणाऱ्या, मी हे सगळं वर्णन मुद्दाम करते का माहितीये का, हे जरा तरी तुम्हाला फील व्हावं ते म्हणून करते बर का. आणि इतकी थंडी वाजत्या, कारण आता ते बसलेलं बघून माझ्या डोक्यात आलं, कारण माझ्या वयाची 25 वर्ष मी शेतात घालवले, शेतातल्या घरात. त्यामुळे त्या सगळ्याचा एक्सपिरियन्स आहे याचा पण मला. त्यामुळे जाऊ आपण लक्ष्मण सरांच्याकडे. कंटिन्यू लक्ष्मण सर. गुड मॉर्निंग. माझं नाव लक्ष्मण उर्फ पोपट पाटील आहे. मी कर्नाटक मधून मंगसुळी या गावामधून बोलतोय. माझं 27 फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण माझी चुकीची लाईफस्टाईल आणि वाढलेलं वेट म्हणजे 94-95 किलो वेट झालं होतं. आणि मी शेतात काम करत असल्यामुळं, मी शेतीत काम करतोय, मला काय होतंय, तो एक माझा एम होता. आणि त्या एम मध्ये मला 4 महिने अगोदर 27 ची लिंक भेटली होती. आणि 27 मध्ये मला सगळे सांगत होते की तुम्ही ओव्हरवेट झालाय, वेट कमी करा. आणि माझ्या या अटिट्यूड मुळे मी माझ्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, आणि शेवटी मला अटॅकला सामोरं जावं लागलं. 2 वर्षापूर्वी मला नोव्हेंबर मध्ये अटॅक आला. आणि अटॅक आल्यानंतर मला मिरजेमध्ये ऍडमिट केलं गेलं. मिरजेमध्ये ऍडमिट केल्यानंतर एक रात्र आणि एक दिवसामध्ये जवळजवळ 70 ते 75 हजार रुपयाची माझ्याकडे टेस्ट केल्या गेल्या माझ्या शरीराच्या नुसत्या. एक गोळी दिली नाही, एक इंजेक्शन दिलं नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरनं डिक्लेअर केलं की तुम्ही घरी जावा. 9 गोळ्या चालू केल्या आणि या घरी जाऊन गोळ्या खात राहा, व्यवस्थित होते म्हणून. घरी आलो, 1 महिना गोळ्या खाल्ल्या. 1 महिना 10 दिवस ज्या दिवशी होत्या त्यावेळेला माझी जैसी ती परिस्थिती झाली. आणि परत दुसरा अटॅक आला. दुसऱ्या अटॅक आल्यानंतर परत मला आणि अपॉइंटमेंट घेऊन आणि डॉक्टरांच्याकडे गेलो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत माझ्यावर आणि टेस्ट केल्या गेल्या. आणि डॉक्टरांनी मला सरळ तोंडावरती सांगितलं की तुम्हाला बायपास केल्याशिवाय पर्याय नाही, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून. हे सगळ्या कंडिशन मध्ये 27 ची लिंक चालू असताना मी ते ऐकून न घेतल्यामुळं त्या दिवशीच मी निर्णय घेतला. माझ्या मुलगीनं आणि मुलग्यानं माझा निर्णय घेतला की आपल्याला काय पण असू दे, ते फ्युएल घ्यायचंय म्हणून. आणि आम्ही त्या दिवशी फ्युएल स्टार्ट केलं. स्टार्ट केल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं तर 3 दिवसाची मुदत दिली होती. 1,80,000 रुपये घेऊन ऍडमिट व्हा, ऑपरेशन करूया म्हणून. मग मी फ्युएल स्टार्ट केलं आणि 3 दिवस मी फ्युएल खात गेलो. तिसऱ्या दिवशी मी 1 किलोमीटर चालायला लागलो होतो. असं करता करता तिसऱ्या दिवशी परत डॉक्टरांच्याकडे दाखवायला गेलो. डॉक्टरांनी मला विचारलं, काय सर, काय पाटील काय झालंय, काय परत काय तुम्हाला त्रास वगैरे झाला काय म्हणून विचारलं. सर नाही म्हटलं, मला परत काही दुखलं नाही, काय त्रास वगैरे झाला नाही. परत डॉक्टरांनी मला 10 दिवसाच्या गोळ्या दिल्या. पहिलेचे 3 दिवस आणि नंतरचे 10 दिवस मला न्यूट्रिशन पिण्याची संधी मिळाली. 13 दिवसामध्ये जाता 3 किलोमीटर, येतात 3 किलोमीटर, मी 6 किलोमीटर चालू लागलो. असं करत करत 1 महिन्यामध्ये 5.5 किलो माझं वेट कमी झालं. असं करत करत परत डॉक्टरांच्याकडे दाखवायला गेल्यानंतर डॉक्टरांनी परत सांगितले आणि 15 दिवसाच्या गोळ्या देतो, बघा काय होते म्हणून. परत 15 दिवसानं मी दाखवायला गेल्यानंतर सरांनी 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या की न्यूट्रिशन खाण्याची संधी मला
मिळत मिळत गेली. तस तसं माझ्यावरती रिझल्ट येत येत गेला. बरोबर 3 महिन्यामध्ये माझं 23 किलोचा फॅट लॉस आणि वेट लॉस झाला. 23 किलोचा फॅट लॉस आणि वेट लॉस झाला. मला हलका हलकं वाटायला लागलं. मी जाता 3 किलोमीटर येता 3 किलोमीटर चालू लागलो होतो. त्याचा मला आनंद मोठा, सगळ्यात महत्वाचं मी जगलो याचा मला आनंद मोठा होता. का म्हणजे मला 5 फूट सुद्धा चालता येत नव्हतं आणि बोलणं सुद्धा माझं पूर्ण वाक्य पूर्ण होत नव्हतं. घरच्यासनी मला सांगता एवढं देणं आहे, माझं एवढं येणं आहे, माझं एवढं इन्व्हेस्टमेंट आहे, माझं असं आहे तसं आहे, हे सांगता सुद्धा येत नव्हतं की मला आतून फील झालं होतं मी जाणारच आहे, 100% मी जाणारच आहे. माझ्यावरती काही उपचार करण्याच्या नादाला लागू नका असं मी घरच्यासनी सांगून सुद्धा ठेवलं होतं. पण ही सांगण्याची सुद्धा मला संधी गमावलं होतो मी. का म्हणजे माझ्या ऍटिट्यूडमुळे मी संधी गमावलं होतो. असं करत 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 7 महिन्यामध्ये माझ्या डॉक्टरांनी पूर्ण गोळी 1-2 गोळी महिन्याला बंद करत 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 7 महिन्यामध्ये माझ्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या. हे कशामुळे झालं? शतायुषीच्या मार्गदर्शनामध्ये, शतायुषी मधले सुजाताताई असतील, अनिल दादा असतील, शेटे सर असतील, पद्मजाताई असतील, डॉक्टर प्रसाद पाटील सर असतील, मुळके सर असतील, मिलिंद सर असतील, यांच्या सगळ्यांचा आदर्श घेतला मी. आणि त्यांनी जसं सांगतात तसं मी करत गेलो. माझ्या शरीरावरती मी काम करत गेलो. मला काय खायचं, कधी खायचं, किती खायचं, झोप कधी घ्यायचं, त्याचं काही नॉलेज नव्हतं. मी शेतात काम करतो, मी एवढं शेतात राबतो याचा मला ऍटिट्यूड असल्यामुळं मला काही कळालं नाही आणि शेवटी मला हे सगळ्या जर्नीमधून जावं लागलं. आणि शतायुषीच्या मार्गदर्शनाने मी खाली काम केल्यामुळं माझा पूर्ण हेल्दी आणि हॅपी रिझल्ट आहे. एक नंबर शतायुषी. थँक्यू, धन्यवाद शतायुषी. लक्ष्मण सर, त्याच्यानंतर डॉक्टरांनी आता काय गरज आहे नाही आहे गोळ्या तर बंद केल्या. आताच सध्याचं स्टेटस काय आहे? चेक बिक केलं का? त्याच्यानंतर परत टेस्ट झाल्या का? आता मी महिन्याला किंवा 2 महिन्याला मला जर काय असं वाटलं तर मला वेळ भेटला तर मी जाऊन चेकअप करतो. सर म्हणतात माझ्याकडे बघितल्यानंतर पाठीवर थाप मारून मला सर विचारतात, बाबा आमच्या तावडीतनं तू एकटाच निसटलास असं म्हणतात. हा, येस. नाही, स्वतःवर काम केलं म्हणून याच्यामधनं बाहेर पडतो. लक्ष्मण सरांनी सांगितलं आता त्यांचा द बेस्ट रिझल्ट आहे. कारण काय आहे, आज उपचार खूप महाग झालेत माहितीये तुम्हाला. मग आपल्याला वाटतं हे सगळेच पैसे डॉक्टरांच्या घरला जातात. असं नाहीये. आज टेस्ट आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याला खूप खर्च होतो. खूप खर्च होतो. आणि ते आता अति महाग झालंय. पण महाग त्याच्याही पेक्षा आपलं शरीर झालंय. काही वेळेला गरज असल्यानंतर सगळ्या गोष्टी अवेलेबल कराव्याच लागतात. पण चांगलं असताना स्वतःसाठी थोडासा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. तिथंच आपण रेशनिंग करायला लागतो. आणि तिथं स्वतः लक्ष न दिल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला ऍटिट्यूड आहे. मी घरात एवढं काम करते, असा लेडीजला ऍटिट्यूड आहे. जेंट्सना वाटतं एवढं बाहेर काम करून यायचं आणि हे सगळं करायला वेळ कुठं आहे? हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही प्रॉब्लेम मध्ये त्यांच्या जवळच्या असलेल्या चॅलेंजला एवढं मोठं करून ठेवतात. पण वेळ हा द्यावाच लागतो. 24 तासातला 1 तास जर आपण आपल्यासाठी दिला नाही, ऐकायला नाही दिला, करायला नाही दिला, फॉलो नाही केलं चांगल्या गोष्टी, तर नक्की मोठे चॅलेंज येतात. कधीच वाटत नाही आपल्याला मोठा प्रॉब्लेम येईल. कारण मला लक्ष्मण सरांच्या सारखंच की मी लई शहाणी, मी एवढं हुशार, म्हणून मिलिंद सर म्हटले माझं डोकं बाजूलाच ठेवलं. कारण खरंच आपण सगळेजण एक्सपर्ट आहोत, आपण हुशार आहोत, पण आपल्या विषयामध्ये हेल्थ गमावल्यानंतर कमवलेल्या लोकांच्या एवढं आपल्याकडे नॉलेज नाहीये. कारण आता आपण गमवलेल्या स्थितीमध्ये असलो तर. त्यामुळे आपण ऐकणं, श्रद्धा, विश्वास ठेवणं, स्वतःवर काम केल्यानंतर द बेस्ट रिझल्ट येतात. त्यामुळे जोरदार मी क्लाप राहिलं करू की आपण. आजच्या झालेल्या फोटोच्या दोन्ही कटात मॅडम फोटोच्या कटात राहिलं बघा सांगायचं. सांग राहून गेलं. लक्ष्मण सर ते फिलिंग कळाले ना. लक्ष्मण सर नेहमी म्हणतात मी आज इथं आहे, नाहीतर मी फोटोच्या कटात असतो म्हणतात. खरंच तशी वस्तुस्थिती होती. लोकांनी त्यांना बघितलेल्या लोकांनी थोड्या वेळात जाळायलाच आणणार आता देह असं ठरवलेलं म्हणून ते म्हणतायत. कारण एक 5 फूट चालता येत नाही, बोलता येत नाही आणि ती व्यक्ती स्वतःच्या मनाने नाही, डॉक्टरांनी त्यांना दिलेल्या वेळेत त्यांनी काम केले स्वतःवर. नाहीतर डॉक्टरांनी सांगितलं एंजिओग्राफी करा, एंजिओप्लास्टी इमिजिएट करायला पाहिजे.
आणि नाही नाही मी बघणार, माझं डोकं चालवणार नसतं. त्यामुळे इथं डॉक्टरांनी ऍक्च्युली त्यांना वेळ दिला होता, गोळ्या लिहून दिल्या होत्या आणि तुम्ही एवढं नियोजन करा आणि या म्हणून सांगितलं होतं. माझ्या तवडीतनं तू सुटलास, म्हणजे आमच्या ह्याच्यातनं एकच सुटला. ऍक्च्युली स्वतःवर काम आपण करत नाही, कसं करायचं कळत नाही, आणि तिसरं करवून घेणारा भेटत नाही. घरातलेच लोक आपल्याला भेटणार ना, आणि घरातल्या लोकांचं काय ऐकतं? बायकोनं जर म्हटलं उठ बाबा आणि जरा वॉकिंगला जा, मिलिंद सरांना विचारा, सविता ते किती पाठ लागल्या होत्या, करत होते का? नाही. आई सांगत होती मिलिंद सरांची, वर्षानुवर्ष सांगत होती, मिलिंद सर ऐकले का? नाही. जसं रेग्युलर आम लाईफ मध्ये म्हणतात ना, घरच्यांचं काही चालत नाही, सोनारानी कान टोचलं तर जखम होत नाही, तसं आहे. दुसऱ्यांनी सांगावं लागतं, त्यामुळे करवून घेणारं कोणीतरी लागतं तुम्हाला गाईड करण्यासाठी, तुम्हाला वॉच तुमच्यावर ठेवण्यासाठी. वॉच म्हणजे काय? जेवणाच्या ताटावर फक्त किती पाणी पितात त्याच्यावर सांगितलंय, त्या गोष्टी ऍड केलेत का? तुमच्या गोष्टी करणारच आहे तुम्ही, पण या सगळ्यावर ज्या वेळेला वॉच ठेवणारा जर व्यक्ती आपल्याला भेटला तर आपण श्रद्धा आणि विश्वासानं त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि करायला लागतो. सेम मिलिंद सरांच्या बाबतीत झालंय, सेम लक्ष्मण सरांच्या बाबतीत झालंय. त्यामुळं डॉक्टर सांगतात पण आपण करत नाही, आणि मग म्हणतो की एवढं दिवस झालं करायला लागलो पण काय रिझल्ट भेटला नाही. पण हे सगळं केलं होतं का? लाईफस्टाईलच चेंज करत नाही आपण, नुसता मेडिसिनवर डिपेंड राहतो. कितीतरी लोकांना आम्ही पण बोलतो, पण लोक म्हणतात डॉक्टर करत शकत नाहीत आणि ह्यांनी काय करणार आहेत. आम्ही काय डॉक्टर आयुष्यात होणार नाहीये. कसं होणार आता? 57 वयामध्ये आम्हाला आता डॉक्टरची डिग्री घ्यायला परमिशन तर आहे का? नाही आहे. पण आम्ही लाईफस्टाईल कोच आहोत. तुमचं लाईफस्टाईल, तुमचा योगा, तुमचं मेडिटेशन, तुमचा प्राणायाम आणि तुम्हाला मॉरल सपोर्ट, तुमच्या मनावर काम, एवढ्या गोष्टी आम्ही करायला लागलोय ज्या डॉक्टरांना करायला वेळ नाहीये त्या गोष्टी. त्यामुळे हे लोक बोलतात की बाबा डॉक्टरांना जमत नाही आणि यांना काय जमतंय. हा, आम्हाला जेवढे जमतंय तेवढ्याच गोष्टी सांगतो, मग डॉक्टर तुमच्या गोळ्या कमी करतात. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण झालेल्या एक्सपिरियन्स साठी. आणि आता येणारा टॉपिक, आज सोमवार, खूप भारी विषय अर्चिता मॅडमांचा. अर्चिता मॅडम आपल्या लाईफ मध्ये एक मूल्य वृद्धी करून देतात, किंवा आपण विसरलेल्या गोष्टी लक्षात आणून देतात, आणि हे काम करण्यासाठी येणार आहेत अर्चिता मॅडम. अर्चिता योग शिक्षिका आहे, त्याच्यानंतर खरोखरच शिक्षिका आहेत त्या, आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या समर्थपणे आणि शीघ्र वक्ती आहे. त्यामुळे जोरदार क्लॅप करणार अर्चिता की. कंटिन्यू अर्चिता. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई, अनम्यूट कर अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग. आज दोन जबरदस्त एक्सपिरियन्स ऐकले आपण, एक मिलिंद सरांचा आणि एक लक्ष्मण सरांचा. आयुष्यामध्ये चढ उतार हे असतातच, जसं नाण्याला दोन बाजू असतात तसा कधी ग्रोथ असतो तर कधी खाली येण्याचा उतार पण असतो, कधी सुख असतं कधी दुःख असतं. विषय मांडायचा होता वेगळाच, पण आज मिलिंद सरांचा आणि लक्ष्मण सरांचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर थोडंसं वळण वेगळं घ्यावं असं वाटलं. कारण ह्या दोघांच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की आपल्याला वाटतं की हे घडायला नको होतं, हे का घडलं, कशासाठी घडलं, वाईट घडलं असं आपण न कळत पण बोलून जातो. पण त्या वाईट गोष्टीतून एक कुठंतरी चांगली गोष्ट तुम्हाला कनेक्ट होत असते. म्हणजे लक्ष्मण सरांना हार्ट अटॅक आला त्याच्या आधी किती वेळा तरी त्यांना सांगितलं असेल शतयुषी फॅमिली बद्दल, पण ज्या वेळेला डॉक्टरांनी पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा, ऑपरेशन करायचंय असं म्हटल्यानंतर शेवटचा एक प्रयत्न करून बघूया म्हणून शतयुषी फॅमिलीकडे वळले आणि आयुष्य आपलं पूर्ण टर्न झालं. मग हे टर्निंग पॉइंट कधी येतात? जोपर्यंत आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत आपण खाली वाकून खाली बघून चालत नाहीये, ठेच लागेपर्यंत. मग याचा अर्थ असा होतो का की ठेच लागली म्हणून रस्ता खराब आहे? बिलकुल होत नाहीये. ती ठेच तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट ही शिकवून जात असते, नवीन काहीतरी सांगून जात असते, आणि म्हणूनच त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह तऱ्हेने बघणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या दोघांच्या एक्सपिरियन्स वरून इतकं सांगावं असं वाटतं, कभी खुशियां मिले जिंदगी में तो, कभी खुशियां मिले जिंदगी में तो खा लेना मिठाई समझकर, कभी खुशियां मिले जिंदगी में तो खा लेना खुशियां समझकर, कभी दर्द मिले जिंदगी में, कभी दर्द मिले जिंदगी में तो चख लेना
दवाई समजकर. म्हणजेच काय की आयुष्यामध्ये चढ उतार असतात, सुख दुःख असतात. पण सुखाच्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आल्या की मिठाई कशी आपण चावून चावून बारीक करून छानपैकी त्याचा आस्वाद घेत घेत खातो. पण तेच मला सांगा, औषधाची गोळी आपण असं चावून चावून छानपैकी त्याचा आस्वाद घेऊन खातो का? नाही खात. का खात नाही? कारण ती कडू असते. म्हणून पटकन जिभेवरती घेतो आणि लगेच पाणी पिऊन ती घशात खाली ढकलतो. म्हणजे आयुष्यामध्ये असे जेव्हा प्रसंग येतात, चढ उतार येत असतात, त्यावेळेला ते ढकलणं, ते सोडून देणं महत्वाचं आहे. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये इतकं अडकून पडतो की चांगल्या गोष्टी, चांगल्या संधी, चांगली माणसं, चांगल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत असतात, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. कारण आपला पूर्ण फोकस असतो तो प्रॉब्लेम वरती असतो. प्रॉब्लेम छोटा असतो पण त्याला आपण मोठा करत असतो. पण त्या प्रॉब्लेम पेक्षा तुम्ही मोठे असता आणि प्रॉब्लेम छोटा असतो तो आपल्याला सहजरित्या घालवता येतो. पण या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. आजकाल तुम्ही पाहिलात तर ताणतणाव, चिंता, नैराश्य या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आसपासला असतात आणि त्यामुळं नकळतपणे त्याचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो. मग आपल्यावरती चांगल्या गोष्टींचा परिणाम करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक नक्की गुरु असावा लागतो. तुम्हाला माहित आहे की 1, 2, 3 लिहिणं, वाचणं, बोलणं खूप सोपं असतं. एबीसीडी लिहिणं, वाचणं खूप सोपं असतं. पण ते सोपं कधी झालं? ज्या वेळेला कुणीतरी लहानपणी आपला हात धरून आपल्याला पाटीवरती पेन्सिल लिहायला शिकवलं. ते एबीसीडी 1, 2 आपल्याला शिकवलं. म्हणून आपण सहजरित्या म्हणतो हे किती सोपं आहे. म्हणजेच काय की आपल्याला शिकवल्यानंतर त्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात. तसंच आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक राहणं हे ज्या वेळेला आपल्याला शिकवायला लागतं, शिकवलं जातं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला वाटायला लागतं खरंच आयुष्य किती छान आहे, आयुष्य किती सुंदर आहे. म्हणून आयुष्यामध्ये एक गुरु असा असावा लागतो जो आपल्याला चांगला रस्ता दाखवणारा असावा लागतो, चांगल्या मार्गावरती नेऊन सोडणारा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये लागते. जर आपल्या आयुष्यामध्ये गुरुच नसता तर आपलं आयुष्य सुरू झालं असतं का? जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं है. म्हणून आयुष्यामध्ये गुरु लागतो. आणि बघा की आज 29 तारीख आहे. 3 दिवसांनी, 2 दिवसांनी लगेच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मग आपण संकल्प करतो की नवीन वर्षामध्ये मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. का? आणि सहज आपण म्हणून जातो की 1 जानेवारी पासून मी या गोष्टींना सुरुवात करणार आहे. पण मला सांगा 1 जानेवारीला ती गोष्ट तुम्ही सुरुवात करणार असाल आणि त्याच वेळेला काहीतरी अडथळा आला, ती सुरू झाली नाही, तर आपल्यामध्ये लगेच नकारात्मकता येते. हे काय नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे असं घडलं, असं झालं. आपण लगेच निराशावादी होतो. पण मला सांगा, ज्या वेळेला एखादी गोष्ट नवीन चांगली तुम्ही सुरू करता, तीच तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात असते. दिवस, वार, महिना हे एक गोष्ट असते जिथे आपल्याला प्रेरणा मिळत असते की तुम्ही सुरू करा. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करायला सुरुवात करता, त्यावेळेला तुमच्या आयुष्यातलं ते नवीन पर्व चालू होत असतं. म्हणून आपल्या आयुष्याचं पर्व जर बदलायचं असेल, आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील, तर त्याची सुरुवात ही लगेच करणं खूप महत्वाचं आहे. आजकाल माणसांना काय करायचं नाही या गोष्टी भरपूर सांगितल्या जातात, पण काय करायचं हे मात्र कमी सांगितलं जातं. जसं एक उदाहरण द्यायचंच असेल, तर एक प्रेग्नेंट लेडीला आपण काय सांगतो? हे खायचं नाही, असं बसायचं नाही, असं चालायचं नाही, म्हणून तिकडे जायचं नाही, नदी ओलांडायचं नाही. किती किती गोष्टी आपण तिला सांगत असतो, पण तिच्या मनावरती प्रेशर यायला चालू होतं की बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि हे 1 नाही, 2 नाही, 9 महिन्यापर्यंत करायच्या नाहीयेत. पण त्याच्या पाठीमागची संकल्पना, त्याच्या पाठीमागची कारणं, म्हणून ते का करायचं नाही हे पण सांगणं खूप गरजेचं आहे. आणि नाही काय करायचं याच्यापेक्षा काय करायचं हे सांगणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा अनोळखी मोठ्या शहरामध्ये जाता, मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर तिथं काय लिहिलेलं असतं? नो पार्किंग, नो पार्किंग, नो पार्किंग. कुठे लिहिलेलं बघितलंय काय पार्किंग म्हणून? नाही. जिथं तिथं बोर्ड दिसतात ते नो पार्किंग. म्हणजेच काय की आयुष्यामध्ये जगामध्ये नोच्या गोष्टी आपल्याला सगळीकडे मिळतात. पण येस हव्या असणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप कमी मिळत असतात. आणि भगवंत ही संधी प्रत्येकाला देत असतो. ती ओळखता आली पाहिजे, ती जाणता आली पाहिजे.
पण आपण त्या संधीला ओळखत नाही, आपण त्या संधीला जाणत नाही आणि आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य हे बदललं पाहिजे. आयुष्य सहजासहजी बदलत नाही. लक्ष्मण सरांचं आणि मिलिंद सरांचं आयुष्य कधी बदललं, ज्या वेळेला त्यांच्या डोक्यातले विचार बदलले, त्यावेळेला वाटायला लागलं की आता आपण बदलायलाच पाहिजे आणि कुणाचं तरी ऐकायलाच पाहिजे. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये शतायुषीचे गुरु त्यांना भेटले आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं. तसंच आहे, आपल्याही जीवनामध्ये जर आयुष्य बदलायचं असेल तर जो गुरु आपल्याला भेटत असतो, तो गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. पण तो गुरु कोण आहे, आपल्या संगत कशी आहे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये सापाची आणि काजव्याची दोघांची मैत्री होते. साप काही दिवस त्या काजव्याबरोबर खूप छान वागतो. पण एके दिवशी सापाला काय होतं कुणास ठाऊक, त्याचे डोळे लाल होतात आणि तो त्या काजव्याच्या मागे लागत असतो रात्री आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. काजव्याला लक्षात येतं की हा साप रागामध्ये आहे, माझ्या पाठीमागे लागलेला आहे, बहुतेक हा माझा जीव घेणार. काजवा पुढे पुढे उडत असतो आणि साप सरपटत सरपटत पाठीमागे येत असतो आणि एकदम क्रोधाने रागाने त्या आवाजामध्ये ते साप त्या काजव्याला म्हणत असतं, थांब, पुढे पळू नको, मी तुला खाणार आहे, मी तुला मारणार आहे. त्यावेळेला काजवा म्हणतो की तू माझा मित्र आहेस, आपण दोघं कित्येक दिवस झाले एकत्र राहतोय, मग मी तुझं काय असं बिघडवलंय की तू मला मागे लागलायस, मला मारायला मागे लागलायस. तेव्हा साप म्हणतात, थांब, मी तुला सांगतो. मग थोड्या अंतरावरती काजवा जातो आणि थोड्या अंतरावरती गेल्यानंतर जिथं आपण सुरक्षित आहे अशी जागा बघून काजवा थांबवतो आणि म्हणतो काजवा की मी आजपर्यंत तुला त्रास दिला नाहीये, तुला कुठल्याही गोष्टीचं मी दुःख दिलेलं नाहीये. आपण दोघं छान राहतो, मी माझ्या जागी असतो, तू तुझ्या जागी असतोस, आपण एवढे चांगले मित्र आहे आणि तू माझ्या मागे काय लागलेला आहेस. तेव्हा साप थोडासा फणा आपला वरती काढतो आणि वरती फणा काढून तो साप त्या काजव्याला म्हणतो, तुझ्यातली एकच गोष्ट मला आवडत नाही. मग काजवा म्हणतो, माझ्यातली कुठली गोष्ट तुला आवडत नाही आणि अशी कोणती गोष्ट आहे की मी ती गोष्ट केल्यानंतर माझ्यातली गोष्ट तुला त्रास देत असते. त्यावेळेला साप जो फणा काढलेला असतो तो म्हणतो, तू माझ्या समोर जे रात्री अंधारात चमचम चमचम चमकत असतोस आणि ते चमकणारं सौंदर्य तू चमकतोस, मी चमकत नाहीये, याचा त्रास मला जास्त होतो. मग तुला मारलं की तुझं चमकणं थांबून जाईल आणि मग मी सुखी होईल. त्यावेळेला काजवा म्हणतो, मी तर एकटाच आहे, पण माझ्यासारखे असे अनेक जण आहेत ते चमचम करत असतात. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, की मी चमचम करतो म्हणून तुला पुढचा रस्ता दिसतो. मग मी चमचमणं बंद केलं की तुला पुढचा रस्ता नाही दिसणार, किंवा तुला हे तरी कळतं की पुढे व्यवस्थित सुरक्षित रस्ता आहे म्हणून. मग सापाला कळतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतं. अशी एक व्यक्ती त्या काजव्याप्रमाणे आपल्या समोर असते, ती आपल्याला दाखवत असते की तू ये माझ्या मागे, तू माझ्यासारखं कर, तुला मी व्यवस्थित रस्ता दाखवतो. पण आपण त्या सापासारखं असतो, तुझं चमचमणे मला आवडत नाही, त्यामुळं मी तुझ्याकडे येणार नाही, मी माझ्याच टेक्निकनं, मी माझ्या स्वभावाप्रमाणे वागणार. पण साप जेव्हा बदलतो तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जात असतं. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये अशी एक प्रसंग, एक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जात असते आणि हे शिकवणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे काय, की आपण ज्या संगतीमध्ये राहतो तसं आपण वागत जातो. पण या ठिकाणी जर साप बदलला नसता आणि काजव्याला मारून टाकला असता तर सापाचं आयुष्य बदललं नसतं. इथे सापाने स्वतःला बदललं. काजवा छोटा आहे, साप मोठा आहे, पण तरी सुद्धा ऐकलं. तसंच आयुष्यामध्ये कुणी छोटा, कुणी मोठा, कोण ज्ञानी, कोण अज्ञानी, हे महत्वाचं नसतं. त्याच्याकडून आपल्याला काय चांगलं मिळत असतं हे खूप महत्वाचं असतं. आणि या शतायुषी फॅमिलीमध्ये रोज तुम्हाला काही ना काहीतरी नवीन मिळत असतं, नवीन शिकवलं जात असतं, जे आपलं आयुष्य बदलायला महत्वाचं असतं. रोज एकच आपण भाजी खायला लागलो तर आपल्याला जेवणामध्ये रस येईल का? रोज ताटामध्ये तेच पदार्थ, त्याच गोष्टी, तेवढ्याच प्रमाणात तीच चव. आपण किती दिवस खाईन? 4 दिवस खाईन, 5 दिवस खाईन, 6 दिवस खाईन. तिथून पुढे आपल्याला खायला मजा येईल का? नाही येणार. जसं ताटामध्ये आपल्याला रोज बदल लागतो, तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा रोज चांगले विचार लागतात. रोज काही ना काहीतरी अनुभव असावे लागतात आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये हे चांगले अनुभव, चांगल्या गोष्टी यायला लागतात, त्यावेळेला आपण बदलून जात असतो. परिस्थिती खूप बदललेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा बदलणं खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्याच गोष्टी आहे तशा आहे तसं करत ठेवलं तरी काही उपयोग नाहीये. पूर्वीच्या गोष्टी ह्या त्या काळाप्रमाणे बऱ्याचशा सेम होत्या, पण आजची परिस्थिती बदलत चाललेली आहे. आजच्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत
त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं आयुष्य हे बदलणं जाणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की काय करायचं नाही, यापेक्षा आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, नवीन वर्ष उद्या येणार आणि आज तुम्ही ठरवलात तर ते शक्य नाहीये. तर आजच ठरवा की आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला ठरवणं खूप अवघड जातं आणि मग तेव्हा पुन्हा लागते ती गरज शतायुषीची. मग शतायुषी तर तुम्हाला मदत करत असते की काय केलं पाहिजे आणि म्हणून सांगते की आयुष्य सुखकर सुंदर होण्यासाठी सुरुवात करा. कशाला सुरुवात करा? व्यायामाला सुरुवात करा. कारण व्यायाम हा असा पार्ट आहे जिथं तुमचं फक्त शरीराची हालचाल होत नाहीये, तर आतल्या विचारांची, आतल्या स्नायूंची, सगळ्या गोष्टींची हालचाल होते आणि हीच हालचाल तुमच्या आयुष्यामध्ये सुरुवात सुद्धा होत असते. पण ऍक्च्युली आपण तसं करत नाही. आपण काय करतो की नवीन वर्षाला इकडचे मेसेज तिकडं टाकतो, तिकडचे मेसेज इकडं टाकतो आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर म्हणत बसतो आणि संध्याकाळ झालं की ते सगळे मेसेजेस स्टोरेज फुल होतं, क्लिअर चॅट करून टाकत असतो. तर या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की तुम्ही तर सुरुवात करा, पण तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूनी सगळ्यांनी सुरुवात करा. सुरुवात पहिल्यांदा 5 मिनिटं 7 मिनिटं करा आणि ही सुरुवात सगळ्यांच्या साथीने करा. मग आयुष्य बदलणार आहे. तुमच्या बरोबर इतरांचं जेव्हा आपण आयुष्य बदलतो, इतरांना मदत करतो, त्याच्या एवढं मोठं कार्य कर्म कुठलंच नव्हतं. एकदा संत तुकारामांना काही लोक भेटायला आलेली होती आणि त्यावेळेला संत तुकाराम देवाची पूजा करत बसलेले होते. त्यावेळेला ते लोक त्या संत तुकारामांना प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे मोठे भक्त आहात, एवढे महान आहात, मग तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा. तेव्हा संत तुकारामांना एक प्रश्न विचारला जातो की ईश्वर सेवा महत्वाची आहे की मनुष्य सेवा महत्वाची आहे? कुठली गोष्ट पहिल्यांदा आपण करायची? ईश्वराची भक्ती करायची की माणसांची सेवा करायची? यातलं दोन कुठलं महत्वाचं आहे? संत तुकाराम तेव्हा उत्तर दिले नाही. कारण संत तुकाराम हे चांगले ईश्वराचे भक्त पण होते आणि माणसांची चांगली सेवा पण करत होते. त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी शांत बसून राहिले आणि काही क्षणातच तिथे एक पळत माणूस आला आणि संत तुकारामांना म्हणायला लागला, झपा टाकत आला. तेव्हा संत तुकाराम म्हटले की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळेला ती व्यक्ती संत तुकारामांना डोळे भरलेले असतात, पाणावलेले असतात, स्वर दाटून आलेला असतो, हृदयाचे हार्टबीट्स जे असतात ते वाढलेले असतात आणि त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते की माझ्या घराला आग लागलेली आहे, मला मदतीची गरज आहे, घरामध्ये इथं आसपास कुणीच नाहीये आणि मला सगळ्यांची मदत हवी आहे. संत तुकाराम पूजा तिथल्या तिथे सोडतात, धावत पळत आलेल्या व्यक्तींना घेतात आणि ते घर जे आग लागलेली असते ते विझवण्यासाठी प्रयत्न करतात. काही काळानंतर ती आग विझली जाते. मग संत तुकाराम त्या व्यक्तीला धीर देतात, त्याचं सगळं व्यवस्थित करून देतात आणि परत घरी येतात. ज्यावेळेला संत तुकाराम घरी येतात त्यांच्या पाठोपाठ बाकीच्या सगळ्या व्यक्ती त्यांच्या पाठोपाठ येतात आणि त्यांच्या जवळ बसतात. त्यावेळेला संत तुकाराम म्हणतात की मगाशी तुम्ही प्रश्न विचारलेला होता की सगळ्यात श्रेष्ठ ईश्वर सेवा आहे की मनुष्य सेवा आहे? त्यावेळेला संत तुकाराम उत्तर देतात की सगळ्यात महत्वाचं मनुष्य सेवा आहे. ज्यावेळेला तुम्ही मनुष्य सेवा करता त्यावेळेला ईश्वर प्रसन्न होत असतो. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर असतो आणि ज्या वेळेला आपण त्याला मदत करतो, सेवा म्हणजे काय, ज्या वेळेला आपण त्याला मदत करतो त्यावेळेला परमेश्वर बनून तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतो. म्हणून इथं परमेश्वर भक्ती करायची आहे, पण ती मनुष्य भक्ती सेवा करत मदत करत करत आपल्याला परमेश्वर भक्ती करायचंय. मग आजकाल तुम्ही सांगा की आपण मंदिरात जातो, इतके उपवास तापास करत असतो, कारण ऍक्च्युअल जीवनामध्ये आपण किती जणांना मदत करत असतो. म्हणून या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे, मी 5 मिनिटं 7 मिनिटं माझं आयुष्य बदलणार आहे. या 7 मिनिटांमध्ये इतरांचं सुद्धा मी आयुष्य बदलणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना माझ्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी देऊन मी मदत करणार आहे. ज्यावेळेला असा संकल्प करतो ना, तो संकल्प खूप खूप महत्वाचा असतो. तो संकल्प का महत्वाचा असतो? ज्या वेळेला आपण इतरांना मदत करायला देतो ना, त्यावेळेला त्यांच्याकडून जे पॉझिटिव्ह वेव्हज येत असतात, जे आशीर्वाद आपण म्हणतो की जे आशीर्वाद येत असतात, ते आशीर्वाद आपल्याला मिळतात, आपल्याला कॉन्फिडन्स येतो, पॉझिटिव्ह येतो आणि पुन्हा आपल्याला मोटिवेशन, इन्स्पिरेशन मिळतं आणि मग आपण काम करत असतो. महान मोठ्या व्यक्ती का बनल्या बरं?
कारण त्यांनी इतरांचे मदत करून करून त्यांची सेवा करून करून त्यांचे जे आशीर्वाद घेतात त्यातून त्या व्यक्ती मोठ्या बनत असतात. कुठलीही व्यक्ती सहजासहजी मोठी बनत नाही. फक्त घरात बसून देवाची पूजा केली, घरात बसून सगळं केलं, माझ्याकडे खूप मोठं नॉलेज आहे म्हणून ते व्यक्ती मोठी बनत नाही. ज्यावेळेला तुम्ही इतरांना देता तेच तुम्हाला परत येत असतं आणि मग तुम्ही मोठे होत असता. आणि म्हणून संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही इतरांना मोठं करा, तुम्ही स्वतः मोठे होत जाता. म्हणून आपण एक संकल्प केला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, चांगल्या गोष्टी आणायच्या असतील तर जास्तीत जास्त लोकांना आपण मदत केली पाहिजे. त्याचबरोबर स्वतःचं आयुष्य सुद्धा बदललं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टीला पॉज बटन असतं. त्यावेळेला आपल्याही आयुष्यामध्ये पॉज बटन हे ठेवलं पाहिजे. मग ते पॉज बटन कशासाठी ठेवलं पाहिजे? ते पॉज बटन जे आहे ते निगेटिव्हिटीसाठी ठेवलं पाहिजे. पॉज बटन जे आपण जास्त सोशल मीडियाकडे जात आहोत, मोबाईलमध्ये स्क्रीन लाईन वरती जात आहोत, तिथं कुठेतरी पॉज केलं पाहिजे. जे सकाळी उठल्यापासून आपण व्हॉट्सअप पाहतो, फेसबुक पाहतो, इंस्टाग्राम पाहतो, एक एक मिनिटाचे रील्स पाहतो. मला सांगा, एक एक मिनिटाचे आपण रील्स एका तासात पाहिले ते 60 रील्स होतात. आणि या 60 रील्स मध्ये तुम्हाला मी विचारलं की त्यातले 10 रील्स काय होते, कशा संदर्भात होते, तुम्ही मला सांगाल का? त्यातून तुम्हाला काय मिळालं ते मला सांगाल का? तर तुम्हाला त्यातले 60 रील्स मधले 10 रील सुद्धा आठवत नाही. कारण आपण मेमरीवरती आपल्या एक एक मिनिटाला इतकं स्टोरेज वाढवत जातो, त्या मेमरीला, त्या मेंदूला वेळ सुद्धा मिळत नाही की काय योग्य, काय अयोग्य, काय बरोबर, काय चांगलं, काय घ्यावं, काय टाकावं, ते कशा संदर्भात आहे याचा अनालिसिस करायला आपण त्या मेंदूला वेळच देत नाही. मग त्यातले 10 रील सुद्धा आपल्याला आठवत नाही. म्हणून तिथं पॉज बटन लावला पाहिजे आणि तो पॉज बटन लावून काय स्टार्ट केलं पाहिजे? ते पॉज बटन लावून मॉर्निंग फ्युएल स्टेशन स्टार्ट केलं पाहिजे, जे तुमचं आयुष्य बदलणार आहे. कित्येक व्यक्तीचं आयुष्य बदललेलं आहे, आपलं सुद्धा बदलणार आहे. फक्त नशीब नशीब म्हणत गेलात तर नशीब नशीब म्हणून नशीब कधी घडत नाही. तर नशीब घडवण्यासाठी सगळ्यात आधी कृती करावी लागते. पण ही कृती काय करावी लागते हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्यावेळेला ह्या गोष्टी कळतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य बदलत जाणार आहे. तुम्हाला माहित आहे की आजकाल काउन्सिलिंग सेंटर वाढत चाललेलं आहे, फिजिओथेरपी वाढत चालली आहेत, हॉस्पिटल वाढत चालले आहेत, मेडिकल वाढत चाललेली आहे. तसं काही वर्षानंतर समाजामध्ये अजून एक सेंटर ओपन होणार आहे. सगळ्यांना उत्सुकता लागली असेल, कुठलं सेंटर बरं ओपन होईल? तर पुढच्या काही वर्षांमध्ये असं एक सेंटर ओपन होणार आहे, जिथं तुम्ही जाऊन 1 तास बसायचं आणि काहीही न करता बसायचं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की 1 तास पैसे भरून जायचे आणि काहीही न करता बसायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर असे सेंटर ओपन होतील ज्या ठिकाणी तुम्ही 1 तास बसायचं पण मोबाईल बाजूला ठेवून बसायचं. म्हणजे तुम्हाला ऑफ स्क्रीन, ऑफ लाईन, विदाउट इंटरनेट 1 तास बसावं लागेल असं काही सेंटर्स ओपन होतील. कारण माणसाला इतकी सवय लागलेली आहे की सतत सतत आपण गुंतून बसतो. पण हे गुंतणं कशात असलं पाहिजे आणि गुंतणं कशात नसलं पाहिजे, या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं की या जगामध्ये 2च असे किडे आहेत जे धागे विणतात. एक आहे तो रेशमी किडा. रेशमी किडा काय करतो? स्वतः भोवतीच धागे गुंडाळतो, त्यातच अडकतो, त्यातनं बाहेर पडत नाही आणि तिथंच तो मृत्यू पावतो, मरून जातो रेशमी किडा. आणि दुसरा किडा असतो तो म्हणजे कोळी, कोष्ठी, जो पण जाळे बनतो घरामध्ये कोपऱ्यामध्ये कुठेतरी. पण तो जाळ्यामध्ये अडकतोय का तुम्ही पहा. नाही, तो दुसऱ्यांना अडकवतो, पण स्वतःला अडकवतो का? नाही, तो वरून खाली इकडून तिकडे आरामात फिरतो पण तो अडकत नाहीये. मग हे गोष्टी किड्याप्रमाणे या नेटवर्क मध्ये, या AI तंत्रज्ञानामध्ये, या निगेटिव्हिटी मध्ये न अडकता आपलं आयुष्य सुंदर कसं बनवायचं असे सेंटर ओपन होतील. आपण किती लकी आहे, त्याची सुरुवात आपल्याच इथून चालू झालेली आहे. आपण अशा कुठल्याही निगेटिव्हिटी मध्ये किंवा वाईट गोष्टींमध्ये विनाकारण आपण अडकून पडत नाही. म्हणजे आपण गोष्टी किड्याप्रमाणे आहे. पण समाजामध्ये असे कितीतरी रेशमी किडे आहेत जे स्वतःमध्येच गुरफटले गेलेले आहेत, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या निगेटिव्हिटी मध्ये, स्वतःच्या अडचणींमध्ये, स्वतःच्या हेल्थ प्रॉब्लेम मध्ये. पण त्यातनं ती बाहेर पडत नाहीये आणि मग तिथंच आयुष्य खूप लवकर संपून जातं. हे आयुष्य आपल्याला खूप चांगलं मिळालेलं आहे आणि मागच्या जन्मात आपण काहीतरी पुण्यकर्म केलं असेल म्हणून आपल्याला मनुष्य भाव मिळालेला आहे.
पण हे जे देवाण आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ना, हे काहीतरी करून दाखवण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून सांगावं असं वाटतं या सरत्या वर्षाच्या शेवटी फक्त आयुष्य जगायचं म्हणून जगू नका. फक्त जीवन जगायचं नसतं, तर काहीतरी करून दाखवायचं असतं. जगत तर सगळेच असतात. किडे-मुंगे पण जगत असतात, प्राणी-पक्षी पण जगत असतात. निसर्गामध्ये सगळ्याच गोष्टी जगत असतात. पण माणूस असा व्यक्ती आहे, की जो स्वतः जगतो, इतरांना जगवतो. तशा पद्धतीनं आपण जगलं पाहिजे आणि पुढच्या भविष्यात जे पावलं आहेत, ती पावलं ओळखून आत्ता आपण कामाला सुरुवात केली पाहिजे, कार्याला सुरुवात केली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य बदलणार आहे आणि येणारं नवीन आयुष्य आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण अर्चिता गिड मॅडम साठी, कारण का की खूप भारी विचार होता आजचा, की मदत करणं वस्तू स्वरूपात असू दे, तुमच्याकडे काय आहे त्या स्वरूपात. तुम्हाला वाटेल वस्तू दिली तरच मदत होते, नाही, आधार दिला तरी मदत होते, नॉलेज दिलं तरी मदत होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सद्यस्थितीमध्ये तो आहे त्या स्थितीतून बाहेर काढणं म्हणजेच ईश सेवा आहे. आणि ही आपल्याला खूप भारी संधी आहे. सगळ्यांना गुड न्यूज देऊ का? सगळ्यांनाच खरं करूया आपण. एवढं भारी मी आता ठरवलं ते, म्हणून सांगते की आपल्याला सगळ्यांनाच, खूप लोकांना आपला संकल्प आहे की खूप लोकांच्या फॅमिलीमध्ये ही आनंदाची गंगा पोचवायची आहे. आणि मग ही जर पोचवायची असेल तर आपल्याकडे पण तसं माध्यम पण पाहिजे. आता आहे ते माध्यमांपेक्षा तुमच्यासाठी एक स्पेशल माध्यम. येत्या 5 जानेवारी पासून आपली आहाराची व्याख्यानमाला चालू होत्या आणि या आहाराच्या व्याख्यानमालेची लिंक आणि ते फ्लायर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. किती सोपं आहे, अगदी नॉलेज सोप्या पद्धतीनं दिलं जातं, अगदी सायंटिफिक आत घुसून दिलं जात नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीनं तुम्हाला नॉलेज असेल. 10 ते 15 दिवसाची ती व्याख्यानमाला असेल. वक्ते असतील सुजाता गाठ, मी स्वतःच आहे. त्याच्यामुळे आपण 5 तारखेपासून ची व्याख्यानमाला आपण लावू. मला आता वाटलं की खरंच करायला पाहिजे, लोकांसाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. करायला लागलोय, पण अजून करायला पाहिजे. कारण पुण्याई तुम्हाला जर वाटायला चालू झाली तर बस मला एवढीच म्हणणार आहे का? नाही, पुण्याई भरपूर पाहिजे. तुम्हाला मिळायला पाहिजे, तुमच्या फॅमिलीला मिळायला पाहिजे. खूप लोकांना म्हणतात कुठं पुण्याई आहे, बघितलंय का आम्ही? हो, कुणीतरी झोपडपट्टीत जन्मलाय, कुणीतरी चांगलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलाय. कशामुळं? देव काय तुमच्यामध्ये फरक करतो? नाही, तो आपला कर्मसंचय आहे. तुम्ही काय कमवलंय त्याच्यावर आहे. आपण आपल्यासाठी पण कमवू आणि आपल्या 7 पिढ्या बसून खातील एवढ्यासाठी पुण्यही कमवायला पाहिजे. पैसे कमवून संपून जातील, पुण्यही कधीच संपत नाही. पिढ्यानपिढ्या तुम्हाला ती भेटत जाते, जन्मोन जन्मी भेटत जाते. तर मग आपण त्याच्यासाठी काम करू. सगळ्यांनी आजच संकल्प करा. आज संकल्प केला आणि उद्यापासून कामाला लागलो तर आपण 5 तारखेपर्यंत किती लोकांना आपण कॉलवर आणू. कारण याच्यामुळे लोकांना खायला खूप आवडतं, करायला काहीच आवडत नाही. त्यामुळे खाण्याची गोष्ट आहे तिथं. त्यामुळे या गोष्टी आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू, पण त्याची सुरुवात उद्यापासून. नाहीतर तुम्ही म्हणाल 5 तारखेपासून वाट बघतो. 5 तारखेला व्याख्यान ऐकायला चालू झालं की मग वाटतं अरे सांगायला पाहिजे, याला सांगायला पाहिजे, त्याला सांगायला पाहिजे. पण तुम्ही एका गावात कधीच तुटत नाही फांदी, त्याला गाव घालावे लागतात. त्यामुळे तुम्हाला पुढचे 8 दिवस आहेत की पुढच्या सोमवारपासून